रडू नकोस ग, सगळं नीट होईल बघ. थोडा धीर धर. कसा धीर धरू? बघितलंस ना पप्पा कसे वागले माझ्याशी. त्यांना त्यांच्या वागण्याचा जरा पण पश्चाताप होत नाहीये. पोरगी एवढी मरणाच्या दारातून परत आलीये, ची चौकशी करायची, तिला कुठं लागलं खुपलं का बघायचं, ते सोडून ते लग्नापाशीच येऊन अडकलेत. म्हणून सांगतो, जोर सन्मानानं परत नेत नाहीत तो घरी जायचं नाही. आणि मुलगी म्हणजे काय वाटलं का यांना? मनात आली की लग्न लावून द्यायचं. तिची काय इच्छा आकांक्षा, तिचं काय म्हणणं, तिची काही आवड निवड काय आहे की नाही? ओके आली, चल लग्नाला. तर तुला सन्मानानं परत नेत नाही तो इथून जायचं नाही. बघितलंस माधुरी, माझ्या दादाचे विचार किती चांगलेत. दादा, तुझ्यासारखा भाऊ ना प्रत्येक बहिणीला मिळाला पाहिजे. म्हणजे बघ ना, जो मुलींना बंधनात टाकत नाही, मुलींच्या मनाचा विचार करतो, त्यांना मनाप्रमाणे जगू देतो. माधुरी, आता बघ बरं, माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, म्हणून मी हा बिझनेस करू शकले की नाही. बस 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 बस, एवढं कौतुक करायची गरज नाही. मला माहिती आहे मी काय ते. आलो मी. मला नाही वाटत पप्पा माझी माफी मागते. ते मला घ्यायला येतील, पण जबरदस्तीने घेऊन जातील. ग, असं नाहीये ग. तुझे आई वडील आहेत की नाही शेवटी, ते त्यांची तुला समजावून सांगण्याची पद्धत चुकली असेल, पण हेतू वाईट होता का? कुठल्याही आई वडिलांना हेच वाटतं की आपल्या मुलाचं चांगलं व्हावं. हा, पण आता त्यांना जे चांगलं वाटतंय ते तुला चांगलं वाटत नाहीये, एवढंच. पण माधुरी, मला खात्री आहे तुझ्या आई वडिलांना तुझं म्हणणं नक्की पटेल. ते नमतं घेतील बघ तुझ्या पुढं. त्या जामकरला चांगलाच दम देऊन आलोया. माझ्या पोरीची मलाच माफी सांगतोय मागायला. याला सांगितलंय तुझ्या नाकावर टिचून माझ्या पोरगीला घेऊन जाणार आहे. त्या दिवशी सगळ्या गावासमोर कानाखाली वाजवली त्यानं, ते कमी झालं का? हे बघा, जास्त ताणत बसू नका. माधुरीची माफी मागा आणि तिला लवकर घरी घेऊन या. अजिबात नाही. तिच्या पुढे मी कमीपणा घेणार नाही म्हणजे नाही. पक्या, ए पक्या, अरे अजून तू माधुरीला घरी आणलं नाहीस वय? नाही आणलं. अरे तुला काय पोरगीची काळजी बिळजी आहे का नाही? एवढी चढ झाली आहे तुला तुझी पोरगी. आणि असं लोकांच्या घरात लग्नाच्या वयात आलेल्या पोरीला ठेवायला बरं वाटतं का तुला? तेच तर समजवते मी पण कवापासून, पण ऐकतायत कुठं? गेलतो आणायला तिला, माझं ऐकतच नाही. घरला यायला नाही म्हणते. मग मी काय करू तू सांग आता. अरे पक्या, वाईस प्रेमाने बोल की तिच्याशी. हे बघ, तिला सांग की मी तुझ्या मागे लागणार नाही, लगीन कर म्हणून. आणि तुला कवा करायचं आहे ना तवा कर. आणि हे बी सांग की तुझ्यावर कसलीच बळजबरी करणार नाही. मग बघ आपली लेक कशी आपल्या घरी येते ती. ए, मी काय असलं बोलणार नाही तिला. अरे मी काय चुकीचं वागतोय काय? चांगल्यासाठीच वागतो ना तिच्या. हे बघ, तिला जास्त गुलावाची गरज नाही, सांगून ठेवतो. आणि मी तिच्या पुढे काही नमतं घेणार नाही म्हणजे नाही. अहो, मग काय लोकांच्या घरात ठेवता का लेकीला? हे बघा, तुमच्यानं जमत नसेल तर गोपाळला सांगा. ती ऐकते त्याचं, तो समजावेल तिला. ए, त्या गोपाळचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही, सांगून ठेवतो. सगळं त्याच्यामुळे झाले आहे. पक्या, उगीच माझ्या गोपाळ आळ घेऊ नकोस हा. माझं पोरग साधे म्हणून समजी त्यालाच बोलतात. आणि आता तू त्याला पाठव जरी म्हटलं ना तिला आणायला, तरी मी पाठवणार नाही त्याला. नका पाडू. अरे हे बघ, त्याचं आत्ताच लगीन झालंय आणि या समजामुळं त्याच्या संसारात मिठाचा खडा पडाय ना ग. आता काय करू मी? कशी आणू माझ्या लेकीला घरी? हो, लोकांच्या घरात राहते म्हणल्यावर तिचं लगीन कसं होणार? लोक शान घालतील आपल्या तोंडात. आता काय आमची बिन लग्नाची राहील माझी पोर? मी तुमच्या समोर हात जोडते, पाया पडते, माझ्या लेकीचं आयुष्य वाचवा. तुम्ही तरी हात वर करू नका. आता तुमच्याशिवाय मला कुणाचा बी आधार नाही बघा. काहीतरी करा. हे बया, गप ना तू. त्या करते काय करायचंय ते. चांगला आहे वस्तीतला एकांत.
साहेब मग दुसरीकडे जाऊया का? गावातले जागा आहेत. इथे सांगता येईल. येईल. शूट. मनीषा मकरंद केस बद्दल काही अपडेट? आहे ना साहेब. हे त्यांचं लास्ट लोकेशन. तोंडी तोंडी सांगा. त्यांचं लास्ट लोकेशन काढलं साहेब. लास्ट लोकेशन गावातलंच दाखवतंय. म्हणजे ते गाव सोडून कुठे गेलंच नाहीत. साहेब पुणे मुंबईला जर गेला असताना आपण दोघं तिकडे गेलो असतो. पण आता काय ते लास्ट लोकेशन गावातलंच निघालं. त्याच्यात 2 शक्यता आहेत. एक तर त्यांनी दोन्ही मोबाईल सिम कार्ड सकट नष्ट केले आणि दुसरं सिम कार्ड ठेवलेत, मोबाईल नष्ट केले. तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना सांगा पुढचे 2 ते 3 तास सलग त्या नंबरवर, दोन्ही नंबरवर सतत फोन करायला सांगा. कधी ना कधी कुणीतरी मोबाईल चालू करेल, काहीतरी घडेल. आणि तुमच्या सोयीची गोष्ट अशी की लोकेशन ह्याच भागातलं आहे. होय साहेब. साहेब काय डोकं दिलं हो तुम्हाला देवानी. आम्हाला साहेब तुम्ही ग्रेट आहात. ग्रेट नाही मी, थेट आहे. हो 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 साहेब. आहे. हे बघ, आता खरंच फार विचार नको करत बसू अगं. जे होईल ते होईल. आणि मला सांग, जास्त विचार करण्याने गोष्टी बदलणार आहेत का? होय, असं बी माझा लय विचार करून झालं आणि मला जे पाहिजे ते बी करून झालं. आता मी नाही जास्त विचार करणार. छान, असंच असलं पाहिजे माणसाने. अरे मॅडम येऊ का? गोपाळजी, या ना या. आई ये. आर्याजी, ही माझी आई, माधुरीची सख्खी आत्या. आणि आई, ह्या आहेत आर्याजी, जामकर साहेबांची सख्खी बहीण. या गावात तुपाचा बिझनेस करायला आल्यात. नमस्ते. माधुरी, अगं अशी येड्यागत काय करतेस ग तू? सांग बरं मला. आणि तुझं तुला तरी पटतं का तुझं हे असं वागणं? हा, चल चल बघू आपल्या घरला. तुम्ही हेच सांगायला आला असाल ना, तर मला कुणाशीच बोलायचं नाही. माधुरी, अगं अशी काय करतेस? हे बघ, तुझ्या या आत्याचं पण ऐकणार नाहीस होय? आणि हे बघ, इथं असं परक्यांच्या घरात राहिलीस तर गावातली लोक काय म्हणतात? म्हणू देत. असं बी हे घर मला तर काय परक नाही. माधुरी, हे बघ तुझं सगळं बरोबर आहे. आर्या मॅडम, जामकर साहेब लय भारी आहेत. लय म्हणजे लय भारी आहेत. त्या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आज जामकर साहेब नसते तर काय झालं असतं माहिती आहे का नाही तुला? ही माणसं चांगली आहेत ग, पण गावातली माणसं चांगली नाहीत ना. ते काय बाय बोलतील. अरे मॅडम, तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये भावकीचं जरी लग्न ठरलं का नाही तरी काहीतरी चाड्या लावून काय बाय सांगून ते लग्न मोडून टाकतात. अशीच गावातली लोक. तुम्ही सगळं चांगल्यासाठी करताय, पण गावातली माणसं काय बोलतील काय नियम नाही ना. माधुरी, समजून घे की ग. चल बरं, आता जर तू इथं थांबली तर जामकर साहेबांची, आर्या मॅडमची उगाच बदनामी होईल. तुला ही पाहिजे का? पण गोपाळजी, तिच्या घरचे तिचं जबरदस्तीने लग्न लावतायत, त्याचं काय? अहो असं काय होणार नाही. मी आहे ना, मी जबाबदारी घेतो. माधुरीचं लग्न अजिबात बळजबरीनं होणार नाही. वय, आणि मी पक्याला बी असं काय बी करून देणार नाही. माधुरी, तुझा काय माझ्यावर विश्वास नाही का? हा, का तुला आर्या मॅडमची आणि जामकर साहेबांची बदनामी करायची? नाही, असं काय बी होऊ देणार नाही. यांनी माझी खूप काळजी घेतली. तू जर जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी घरी यायला तयार आहे. झालं तर मग. आता कसं शाण्यागत बोलली माझी बाई ती. चल आपल्या घरला चल. गोपाळजी, तुम्ही खूप व्यवस्थित समजावून सांगता. सर्वांची काळजी असते तुम्हाला. अहो नाही हो, मी फक्त लोकांचा चांगला विचार करतो, बाकी काय. चला येतो. नाही नाही, थांबा, मी पण येते तिला सोडायला. चला.
अरे माधुरी परत आली. नका गोपाळनं माझं कामच केलं. माझी माधुरी परत आली. बहीण आली परत, तुला बरं वाटतंय का नाही? ए मांगे, बहीण असेल तुमची. आपण ही डाउनलोडिंग झालं कस काय? बघायला पाहिजे ना का? अरे ही जी मी न्यूजच बनवतो ना, माधुरी आली घरी आणि लावा ताकद. चला चला चला. हा आपली माधुरी परत आली. माधुरी माधुरी आलीस का? बापाचं ऐकलं नाही पण या गोपालचं ऐकलंस. पण पक्या मामा, माधुरी आपली परत आली हे जास्त महत्वाचं आहे का नाही? आपली हा म्हणजे तुमची. अरे पण मी म्हणलं होतं का नाही, हे काम फक्त एकच माणूस करू शकतो, तो देव माणूस आपला गोपाळ. आणलं का ना माधुरीला परत? लोकांच्या अडचणीला धावतो कोण? कुठला माणूस? देव माणूस. देव माणूस. लोकांच्या मदतीला येतो कोण? कुठला माणूस? देव माणूस. देव माणूस. मी काय म्हणतो, मला पण 1-2-4 खुनाच्या बातम्या दे ना, माझा चॅनल कसा व्हायरल झाला पाहिजे. ए ग बस, आता तुझ्या बातमीसाठी त्यांना खून करायचे का? ग बस जरा. मामी, माधुरी एवढ्या संकटातनं परत आली. तुम्ही तिचं औक्षण बिवक्षण करा बरं. तू थांब लेकीकडं, मी औक्षणाचं ताट घेऊन येते. गोपाळ, तुझा आभार कसं मानू काही बी कळना झालंय बघ. आज तुझ्यामुळे माझी लेक परत आली. तुझे लय लय उपकार झालेत बघ. अहो मी काय सुद्धा नाही केलं, मी खरंच काय नाही केलं. करता करवितोय आपण, फक्त निमित्त मात्र. जे वरच्याच्या मनात आहे तेच आपल्या हातातून घडत असतं. उगाच आपल्याला असं वाटतं की बाबा सगळं आपण करतोय. कसलं बोलतोय गोपाळ. गोपाळ, आपण असं करूया का, प्रवचनाचा चॅनलच उघडू, म्हणजे कसं लावा ताकद. ए गबरे, ग बस जरा. झालं, शांत व्हा. आली का माधुरी? आली नाही, आपल्या गोपाळनं आणली. वा 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 वा, मुलीचं औक्षण चाललंय, पूजा चाललीये मुलीची, तिला ओवाळलं जातंय. पण ज्या पक्या मामाची ही पोरगी आहे, त्या पक्या मामानं तिची माफी मागितली आहे का? तो पक्या मामा हिची माफी मागत नाही, तो ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. ए, हिची मी माफी मागणार नाही. हिला सांभाळलंय, हिला मोठी केली आहे. ही काही एवढी मोठी झाली नाही हिची मी माफी मागावी. मग ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. मला सांगा, एक बाप आपल्या मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करतो, ही चांगली गोष्ट आहे का? नाही. तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो, ही चांगली गोष्ट आहे का? जो मुलगा तिला आवडत नाही त्याच्याशीच लग्न कर असा आग्रह धरतो, ही चांगली गोष्ट आहे का? हा जामकर आता या गावात दुसरा देव माणूस नको बनायला. जिथे मी असतो तिथे एकच देव माणूस असतो, तो म्हणजे मीच. नाही, हे चुकीचंच आहे ना, हे चुकीचंच आहे. हो पक्या मामा, तुम्ही मुलीला जन्म दिला, तिला वाढवलं, तिचं संगोपन केलं, म्हणून काय तुम्ही तिच्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकता? हे काय आम्हाला पटलेलं नाही. आता या क्षणापासून सगळं थांबलं पाहिजे. तुम्ही तिची माफी मागा, हात जोडून माफी मागा. तू बोललास ना व?
आता तर मी माफी मागणारच नाही. ए मुली, जा विहिरीकडे परत उडी मार. तुला वाचवत नाही मी. होय काय बोलताय तुम्ही? मग काय म्हणू द्यायची होती? काय करायला काय पाहिजे होतं? तिने विहिरीत उडी टाकली होती. मी तिला वाचवलं नसतं ती मेली असती. तिचं प्रेत असतं इथं आता. तिची तिरडी उचलावी लागली असती इथून, खांद्यावर न्यावी लागली असती. विचार करा, आपल्या स्वतःच्या मुलीची तिरडी अशी खांद्यावर नेताना काय वाटलं असतं, किती यातना झाल्या असत्या. म्हणून सांगतो, मुलीला जपा. लक्ष्मी आहे ती, तिची काळजी घ्या. उद्या लग्न होऊन या घरातून गेली, तुमच्या डोळ्यासमोरून गेली, कितीही माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणाल, मला मिळणार नाही ती मुलगी. म्हणून सांगतो, आताच मुलीला जपा, काळजी घ्या तिची. माधुरी, माधुरी, माझं चुकलं पोरी. मी तुला लग्नाला जबरदस्ती करायला नको होती. माझं चुकलं. रड नको बाळ, रड नको. झालीस ना बाबा. बस बस बस. झालं, सगळं चांगलं झालं. हे काय मजाच नाही. आता मलाच मजा आणावी लागल. अमिताभ, कर सुरू. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आमच्या गावातले पक्या मामा आणि माधुरी यांचं भांडण मिटलं. लावा ताकद. आता जातोय मी, पण जर या मुलीशी कुणी चुकीचं वागलं तर मी परत येईन. तेव्हा काळजी घ्या. तुम्ही सगळे समजदार आहात. फुलाबाई, काय नाही. हा साधा सफाई कर्मचारी असून अशी कशी दिसेल त्याला धमकी देतोय, एवढ्या ऍटिट्यूड मध्ये बोलतोय. कोण आहे हा नक्की? लकी, हा 2 स्पेशल चहा दे बरं. अरे आज साधा मागितलं तर स्पेशलच देणार तुला मी. आज तुझ्या लय खुश आहे मी गोपाळ. आणि आजचा चहा माझ्याकडनं फ्री तुला. नाही, मला पण असे 4-5 तुपाचे डबे तुम्हाला गिफ्ट द्यावे वाटतायत. गोपाळजी, खरंच तुम्ही खूप व्यवस्थित समजावून सांगता. कला आहे तुमच्यात ती. प्रॉब्लेम कुठलाही असू, सोल्युशन तुमच्याकडे असतंच. अहो असं काय नाही. आपण जर ठरवलं ना समोरच्याला समजून सांगायचं, तर आपोआप मनातून येतं बघा सगळं. जामकर साहेब, तुम्हाला एक विचारू का? नको. गंमत गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. विचारा. नाही म्हणजे तुम्ही इतकं भारी सगळ्यांना समजून सांगता, सगळ्यांना समजून घेता, मग स्वतःच्याच बहिणीच्या बाबतीत असं. यावर मला थोडं व्यापक उत्तर द्यायला फार आवडेल. हा, नो कॉमेंट्स. बरं राहिलं. पण काय पण म्हणा बरं का, सफाई कर्मचारी असून सुद्धा एवढं भारी काम करताय, याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का. सफाई कर्मचारी? हो दादा. प्रत्येक गोष्टीत माझं कौतुक करायची गरज नाहीये. अहो बहीण आहे तुमची, तुमचं नाही कौतुक करणार तर मग कुणाचं करणार? आर्याजी, तुम्ही काहीतरी सांगत होता. तेच 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 बोलत असते सर. काय सांगू तुम्हाला. पण खरं कौतुक तुमचं. म्हणजे तुम्ही मुलींच्या घरी जाता, मुलींना समजावून सांगता, मुलींना मुलींच्या घरी पोहोचवता. किती चांगली गोष्ट आहे. की तुमचा छंद आहे हा. दादा, गंमत पुऱ्या. चल निघूयात आता. चहा संपवतो. अतिशय फालतू चहा हा. एक घोट नाही प्यालो मी. येते.
ही आर्या काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती, पण त्या जामकरने तिला बोलूच दिलं नाही. नक्की काय सांगायचा प्रयत्न करत असेल ती? हा जामकर नक्की कोण आहे हे मी शोधून काढणारच.